नमस्कार शेतकरी बांधवांनो. ज्यांना ज्यांना पीक विम्याची प्रतीक्षा होती ना, त्यांच्यासाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. सरकारनं पैसे मंजूर केले आहेत. पण आपल्या खात्यात नेमके किती पैसे येणार आणि हे आपण आपल्या मोबाईलवर लगेच कसं तपासू शकतो? चला, हेच आपण आज सविस्तरपणे बघणार आहोत. तर सगळ्यात आधी ती मोठी बातमी बघूया. राज्य सरकारनं पीक विमा वाटपाचा जो पहिला टप्पा आहे त्यासाठी तब्बल 1,219 कोटी 78 लाख रुपये मंजूर केले आहेत. हो, अगदी बरोबर ऐकलंय. ही एक प्रचंड मोठी रक्कम आहे जी आता थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. आणि ही रक्कम मिळणार कशी? तर ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे, म्हणजे डीबीटीद्वारे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. याचा अर्थ असा की मध्ये कोणीच नसणार, पैसे थेट अकाउंटमध्ये येतील. त्यामुळे काय होतं की सगळी प्रक्रिया खूप जलद आणि एकदम पारदर्शक होते. आता बघा, इतकी मोठी रक्कम मंजूर झालीये हे ऐकल्यावर साहजिकच आपल्या सगळ्यांच्या मनात पहिला प्रश्न येतो, तो म्हणजे ठीक आहे, पण यातले मला किती मिळणार? बरोबर ना? तर याच प्रश्नाचं उत्तर आपण आता शोधणार आहोत. चला बघूया. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? यासाठी कुठेही बाहेर जायची, कुठे चक्रा मारायची अजिबात गरज नाहीये. फक्त काही मिनिटांत तुमच्या स्वतःच्या मोबाईल फोनवर तुम्हाला तुमची रक्कम कळणार आहे. चला तर मग बघूया हे नक्की करायचं कसं? ठीक आहे, तर आता आपण प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू करूया. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी ती म्हणजे आपल्याला योग्य सरकारी वेबसाईटवर जायचं आहे, कारण सुरुवातच बरोबर व्हायला पाहिजे. काय करायचंय? सरळ गुगलवर जा आणि टाईप करा प्रधानमंत्री फसल बीमा योजना, किंवा त्याहून सोपं थेट वेबसाईटचं नाव टाका, pmfby.gov.in. हे सर्च केल्यावर जी पहिलीच वेबसाईट दिसेल ना, तीच आपली अधिकृत वेबसाईट आहे. त्यावर क्लिक करा. ओके, तर आता आपण अधिकृत वेबसाईटवर पोचलो आहोत. आता पुढची स्टेप आहे आपल्या खात्यात लॉग इन करण्याची. त्यासाठी आपल्याला काही ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे. वेबसाईट उघडली की तुम्हाला समोर बरीच माहिती दिसेल, पण आपल्याला इकडे तिकडे कुठेच बघायचं नाहीये. जो सगळ्यात पहिलाच पर्याय आहे, फार्मर कॉर्नर नावाचा, फक्त त्यावरच क्लिक करायचं आहे. लक्षात ठेवा हां, पहिलाच ऑप्शन. फार्मर कॉर्नरवर क्लिक केलं की एक नवीन पेज ओपन होईल. त्या पेजवर तुम्हाला लॉग इन फॉर फार्मर असं लिहिलेलं दिसेल. बस त्यावर क्लिक करा आणि आता तुम्ही थेट लॉग इन स्क्रीनवर पोचाल, जेथे आपल्याला आपला मोबाईल नंबर वगैरे टाकायचा आहे. आता इथे फक्त 3 सोप्या गोष्टी करायच्या आहेत. पहिलं, तुमचा तो मोबाईल नंबर टाका जो तुम्ही पीक विमा भरताना दिला होता. दुसरं, त्याच्या खाली एक कोड दिसेल, त्याला कॅप्चा कोड म्हणतात, तो जसाच्या तसा टाईप करा. आणि तिसरं, रिक्वेस्ट फॉर OTP या निळ्या बटनावर क्लिक करा. हे बटन दाबलं की तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल, त्यात 6 आकडी OTP असेल. तो OTP इथे दिलेल्या जागेत टाका आणि सबमिट करा. बस, झालं काम. तुम्ही आता तुमच्या खात्यामध्ये यशस्वीपणे लॉग इन झालेले आहात. चला, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग. आपण लॉग इन तर झालो, पण आता आपल्याला जी रक्कम बघायची आहे ती नेमकी कुठे दिसणार? चला ते शोधूया. लॉग इन झाल्यावर तुम्हाला समोर तुमची सगळी माहिती दिसेल, तुमचं नाव, पॉलिसीचे डिटेल्स वगैरे. पण या सगळ्या माहितीत आपली क्लेमची रक्कम, म्हणजे मिळणारे पैसे, कुठे लपले आहेत? थोडं खाली स्क्रोल केलं की तुम्हाला पॉलिसी समरी नावाचा एक रकाना दिसेल. इथे तुमच्या सगळ्या पॉलिसीज दिसतील. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहे. नीट लक्ष द्या. तुम्हाला ही स्क्रीन तुमच्या बोटाने उजवीकडून डावीकडे सरकवायची आहे. स्क्रीन बाजूला सरकवली की तुम्हाला प्रत्येक पॉलिसीच्या शेवटी एक व्ह्यू नावाचं निळं बटन दिसेल. दिसलं? आता ज्या पॉलिसीची रक्कम बघायची आहे त्या समोरच्या व्ह्यू बटनावर क्लिक करा. आणि हे बघा, हेच ते पेज ज्याची आपण वाट बघत होतो. व्ह्यूवर क्लिक करताच तुम्हाला समोर दिसेल टोटल क्लेम अमाउंट. ही जी रक्कम इथे लिहिलेली आहे ना, तीच तुमची फायनल रक्कम आहे. इतकेच पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. चला, रक्कम तर आपल्याला कळाली, पण आता पुढचा प्रश्न, हे पैसे खात्यात येणार कधी? तर आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्यातले महत्त्वाचे मुद्दे एकदा पटकन बघून घेऊया. तर सगळं लक्षात ठेवण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी. 1. पहिल्या टप्प्यासाठी 1219 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. 2. पैसे थेट बँक खात्यात म्हणजे DBTने येणार. आणि 3. सगळ्यात महत्त्वाचं, पैसे वाटपाची ही प्रक्रिया पुढच्या आठवड्यापासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आज बघा, पीक विम्याची रक्कम कळण्यासाठी आपल्याला कुठेही जावं लागलं नाही, सगळं मोबाईलवरच कळलं. तर मग अशा डिजिटल साधनांमुळे खरंच आपला शेतकरी अधिक माहितीपूर्ण आणि जास्त सक्षम बनतोय असं वाटतं का? यावर नक्कीच विचार करा.